बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा आहेत कॉमेंट्री स्टुडिओ मधून. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. पहिला षटक घेऊन गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. रवी पाटील, श्री सत्यनारायण कोपरी मास्टर्स या संघाच्या माध्यमातून रवी पाटील यावेळेला पहिला चेंडू घेऊन आपल्या गोलंदाजी मार्क वर पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑन साइडला खेळला गेला. एक धाव जरूर परिपूर्ण केली जाते. श्री गणेशा या ठिकाणी होते आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. रोहित पाटील खूप छान प्रकारे गुणलेखकाची भूमिका सकाळच्या सत्रापासून अथक मेहनत, अथक परिश्रम, जीवाचा आटापिटा, प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांच्या देखील माध्यमातून बघायला मिळालंय. खूप चांगल्या प्रकारचं वर्क आजच्या दिवसामध्ये रोहित पाटील. गुणलेखकाची भूमिका गोल्डन मॅजिक फिंगर्स आपण पाहतोय. अशाच प्रकारे 5 जानेवारी 1971 दिवस उजाळला आणि पहिले दोन गुणलेखक MP रिंगम अँड GGA सॉल्स असे पहिले दोन गुणलेखक इंटरनॅशनल क्रिकेटच्या माध्यमातून निवडण्यात आले. पुन्हा एकदा गोलंदाज रवी पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर श्री सत्यनारायण कोपरी 40+ मास्टर्स या संघाच्या माध्यमातून हा गोलंदाज आपण पाहतोय. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. यॉर्क लेंथला प्राधान्य बघायला मिळालं. अप्रतिम खांद्यांचा चांगला प्रभावी वापर रवी पाटील यांच्या माध्यमातून पंच आम्हाला सूचित करतायत. ICC नियम क्रमांक 23 या ठिकाणी परिपूर्ण बघायला मिळालाय. थोडीशी लसित मलिंगाची आठवण यावी, स्मरणामध्ये या खेळाडू यावा, जोएल गार्नरची आठवण यावी, वकार युनिसची आठवण यावी, मिचेल स्टार्कची आठवण यावी. अशा प्रकारे खोलवर टप्प्याचा चेंडू बघायला मिळालाय. रवी पाटील ब्रँड ऑफ कोपरी 99 क्रमांकाची जर्सी परिधान करणारा हा खेळाडू पुन्हा एकदा सज्ज होतात गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला प्रिपेअर केलं होतं. अप्रतिम गोलंदाजी खूप सुंदर सुरू आहे. दर्जेदार गोलंदाजीचं पृथक्करण रवी पाटील यांच्या माध्यमातून पहिल्या षटकातील पहिल्या 3 चेंडूंवरती आपण पाहिलेलं आहे. फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम, धावसंख्येवर अंकुश लावण्याचं कार्य या ठिकाणी पहिल्या 3 चेंडूंमध्ये बघायला मिळालंय. गुड बॉलिंग, लवली बॉलिंग रवी पाटील. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेट झोनचा क्षेत्ररक्षक आणि या वाईडिश लॉंग ऑनच्या अगदी सेंटर पॉइंटला हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. अतिरिक्त धावा घेण्याचा मोह पंच मात्र इंटरेस्टेड आहेत. यस संजय मेहरा यांच्या माध्यमातून बोट मात्र आकाशाकडे स्थिरावला गेलाय. फलंदाज बॅक टू दी डगआउट. यस ही इज गॉन. यस डिज जरी मंजूर केले आणि म्हणायचं भगवंता सत्यनारायण हे भगवंता सत्यनारायण मी आलो तुझा दर्शना, मी आलो तुझा दर्शना सुखला भावे. वेलकम बॅक. पहिलं षटक आतापर्यंत विलक्षणरित्या बघायला मिळालंय. इकॉनॉमिकल षटक आपण पाहिलंय. पूर्णपणे कंजूस मारा रवी पाटील यांच्या माध्यमातून. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर 4 चेंडूंचा खेळ समाप्तीखेर झालाय. केवळ 3 धावा. या फलकावर एखाद्या अभिजात सौंदर्याने नटलेल्या स्त्रीच्या गळ्यामध्ये सोन्याचा अलंकार जसा शोभून दिसतो तशा प्रकारे पहिलं षटक रवी पाटील यांना खऱ्या अर्थाने शोभून दिसलंय. खूप सुंदर पद्धतीने इकॉनॉमिकल गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहतोय. यावेळेला मात्र कव्हर ड्राईव्हचा फटका आहे. वाईडिश लॉंग ऑफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चांगल्या प्रकारे चेंडूला मात्र आपल्या उंजळीमध्ये विसावून घेतलं जाईल. तत्पूर्वी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. अप्रतिम थ्रो खूप चांगला बघायला मिळालाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून व्हेरी वेल स्टॉप. धावसंख्येचा विचार जर आपण केला तर स्कोर कार्डवर फ्लाय होते. ते एकंदरीत जाऊन पोहोचते 5. या धावसंख्येवर 5 चेंडूंचा खेळ समाप्तीखेर झालाय आणि 5 धावा या स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. दोन संघांमध्ये सुरू असलेली कडवी लढत मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांचा सामना. फर्स्ट इनिंग आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज. यावेळेला मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस स्वरूपात चेंडूची सांगता झालाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीखेर झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर आपण पाहू शकतायत घोडबंदर मास्टर्स हा संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 5 या धावसंख्येवर. इकॉनॉमिकल गोलंदाजीचं पृथक्करण मिस्टर रवी पाटील यांच्या माध्यमातून केवळ 5 धावा खर्च करण्यात आलेल्या आहेत. सुंदर, सुरेख आणि अप्रतिम अद्वितीय गोलंदाजीचं पृथक्करण बघायला मिळालं. आजचा दिवस आपण पाहू शकता स्पर्धेच्या माध्यमातून पहिला दिवस 12 मार्च हिस्टोरिकल डे आहे. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल 12 मार्च 2006च्या दिवसामध्ये वॉन्डरर स्टेडियम जोहान्सबर्ग च्या मैदानामध्ये जबरदस्त किस्सा घडला. एका साइडने प्रथम फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियन संघाने तब्बल 434 धावा केल्या. रिकी पॉन्टिंगच्या बॅटमधून 164 धावा आल्या.
परंतु त्याच सामन्यामध्ये हर्षल गिब्सने 175 धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिका संघाने 438 धावांसहित विजयी पताका रोवून दाखवली. एका एकदिवसीय सामन्यांमध्ये 872 धावा झाल्या होत्या आणि आजचा तो ऐतिहासिक दिवस आहे. आजच्याच दिवसामध्ये हा किस्सा घडला. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ॲक्युरेट 12 मार्च 2006च्या दिवसामध्ये वॉन्डरर स्टेडियम जोहान्सबर्गचं मैदान मात्र गाजलं होतं. मार्क लेविस खूप महागडा ठरला. 10 षटकात 113 धावा त्याच्या माध्यमातून खर्च करण्यात आला होता आणि आज तो ऐतिहासिक दिवस आहे. 12 मार्च हिस्टोरिकल डे आपण पाहतोय. श्री गणेश संघ घासकोपरी 40+ माध्यमातून पहिला दिवस. आजच्याच दिवसामध्ये टॉम करन याचा देखील जन्मदिवस आहे. इंग्लंड संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. 12 मार्च 1995 गोलंदाज राजेश या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळते दुसऱ्या षटकामध्ये. ओहो, या वेळेला अप्रतिम गुड डिलिव्हरी, गुडलेस स्पॉटला प्राधान्य आणि नॅचरल मात्र या ठिकाणी बाउन्स मिळाला. जे फ्लायटेड डिलिव्हरी आपण पाहिलंय हे खासियत आहे, हे वैशिष्ट्य आहे. गुडलेन स्पॉट जर तुम्ही पिक कराल गोलंदाज म्हणून तर तुम्हाला सातत्यपूर्वक नॅचरल बाउन्स मिळेल आणि या वेळेला राजेश गोलंदाजाच्या माध्यमातून योग्य टप्प्याला प्राधान्य निर्धाव स्वरूपातील चेंडूची या वेळेला सांगतात. तिसरा चेंडू घेऊन आपल्या गोलंदाजी मार्कवर मिस्टर राजेश या ठिकाणी सज्ज होत असताना पाहायला मिळत आहेत. या वेळेला मात्र सौरव गांगुली कॉपीपुक स्टाईलने खेळला गेलाय. शॉर्ट मिड ऑफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. या खूप छान प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही देखील फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. गोंड बंदर मास्टर्स या संघाकडून एका साईडने फलंदाज आपण पाहू शकतायत. मिस्टर दीपक सारखा खेळाडू पाहायला मिळतोय. दुसऱ्या साईडने मिस्टर मुकेश असे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. इथे खरं तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे कारण आतापर्यंत 7 धावा फलकावरती आपण पाहिलेले आहेत. 9 चेंडूंचा खेळ समाप्ती अखेर झालाय. सुंदर गोलंदाजी बघायला मिळाले. पूर्णपणे नच बलीये धावांची बंदी या ठिकाणी बघायला मिळाले. आतापर्यंत 9 चेंडूमध्ये पुन्हा एकदा यावेळेला चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. कोऑर्डिनेशनची कमतरता. फलंदाज बॅक टू द डगआउट. यस, ही इज गॉन. यस डीजे. मी आलो तुझ्या दर्शनात, मी आलो तुझ्या दर्शनात, सुख लाभावे, सुख लाभावे, लाभावे या जना तव चरणाची प्रार्थना, सुख लाभावे, लाभावे या जना. धन्यवाद. सुरेख गोलंदाजीचं प्रत्यक्षकरण राजेश ओगे यांच्या माध्यमातून. न्यू मॅन इन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. मिस्टर हरीश वैती या ठिकाणी सज्ज होत आहेत. काही जबरदस्त गोलंदाजीचं प्रत्यक्षकरण. 10 चेंडूमध्ये आतापर्यंत केवळ आणि केवळ 7 धावा खर्च करण्यात आलेल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू ओसरतोय. केंद्र सरकार लॉकडाऊन करेल की नाही हे ठाऊक नाहीये परंतु मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे धावांची बंदी. गोलंदाजाने फलंदाजांना लॉकडाऊन केल्याची अवस्था निर्माण झाली कारण धावा येत नाहीयेत. यावेळेला यस वाईट नो चेंडू पंचांच्या संकेत आहेत कारण पिचच्या बाहेर हा चेंडू डिलिव्हर झालाय आणि त्या अनुषंगाने संजय मेहरा यांच्या माध्यमातून फ्री हिट चे संकेत देखील दर्शवण्यात आलेले आहेत. सुदर्शन चक्र या ठिकाणी फिरलेला आहे आणि सूट सवलत कमिशन. परंतु यस हे रूल्स अँड रेग्युलेशन आपण पाहतो. जेव्हा जेव्हा मैदानाच्या बाहेर चेंडू डिलिव्हर होतो तेव्हा फ्री हिट दिली जात नाहीये. बऱ्याचदा पंचांमध्ये देखील संभ्रमा अवस्था कारण वेगवेगळ्या ठिकाणी मी समालोचन करत असताना ही संभ्रमा अवस्था पाहिलंय कारण बरेचसे पंच जे आहेत ते मैदानाच्या बाहेर जेव्हा चेंडू डिलिव्हर होतो तेव्हा देखील फ्री हिट देतात. परंतु या वेळेला एकंदरीत ऑफिशियलच्या माध्यमातून योग्य निर्णय आहे कारण मैदानाच्या बाहेर पिचच्या बाहेर जेव्हा जेव्हा चेंडू डिलिव्हर होतो तेव्हा फ्री हिट दिली जात नाही आणि हे रूल्स अँड रेग्युलेशन्स योग्यरित्या या ठिकाणी पंचांचं मी कौतुक करेन. मिस्टर महेंद्र पाटील अप्रतिम पंचांची भूमिका बघायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर. डाऊन द लेग असेल का? यस, संजय मेहरा इंटरेस्टेड आहेत. व्हाईट बॉल दर्शवला गेला. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाते आणि अतिरिक्त धावेच्या सहाय्याने या वेळेला घोडबंदर मास्टर्स हा संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. एकंदरीत पाहायला मिळतोय 9व्या धावसंख्येवर षटक क्रमांक 2 मधील आतापर्यंत ॲक्युरेट 5 चेंडूंचा खेळ हा समाप्ती अखेर बघायला मिळालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन राजेश ओगे आपल्या गोलंदाजी मार्कवर. या वेळेला मात्र लवली फॅन्टॅस्टिक फॅब्युलस डिलिव्हरी. फलंदाज बॅक टू द डगआउट. काही जबरदस्त अद्वितीय अग्रमानांकित गोलंदाजीचं प्रत्यक्षकरण. 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर केवळ 9 धावा या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. ओनली 9 रन्स या फलकावर. ऐकूयात एक सुपर हिट सॉन्ग आणि लगेचच वळूयात मैदानाच्या आतमध्ये.
संजय दर्शन यांच्या माध्यमातून मैदानाला नाचतं ठेवण्याचं कार्य आपण पाहू शकताय. श्रवण इंद्रियांना तृप्त करणारं संगीत आपण ऐकलं. 9 धावा फलकावरती आपण पाहू शकताय. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण झालाय. काय जबरदस्त गोलंदाजी. मला मॅक्स वॉकरची आठवण आली. ऑस्ट्रेलिया संघासाठी मॅक्स वॉकर नावाचा गोलंदाज खेळला. संपूर्ण कारकिर्दीमध्ये त्याने 1046 चेंडू डिलिव्हर केले आणि 1046 चेंडूमध्ये केवळ त्याने 546 धावा खर्च केल्या. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीचा इकॉनॉमी रेट होता 3.25 आणि अगदी तशा प्रकारे पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहू शकतात राजेश ओगे जे दुसऱ्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण आणि पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर मिस्टर रवी पाटील या 2 गोलंदाजांनी रसिक मायबाप प्रेक्षकांचं मन जिंकलंय. शेवट एकंदरीत तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना पाहायला मिळत आहेत. मिस्टर हरीश यांना आपण पाहतोय. उलट स्वरूपातील चेंडू आहे खूप छान प्रकारे खेळला गेला ऑन साइडला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहू शकताय. डायरेक्टेडचा प्रयास या ठिकाणी. यस द फिंगर इज कॉर्नर ऑफ अंपायर नाव धावचीच्या स्वरूपात या वेळेला आणखीन एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतला गेलाय. विकेटची पडझड काही केला थांबायचं नाव घेत नाहीये. एका मागोमाग एक पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे घोडबंदर मास्टर्स या संघाचा डाव मात्र कोसळू लागलाय. विकेटची पडझड या वेळेला आपण पाहू शकतायत. आयाराम गयारामचं दृश्य तू चल मैं आयाचं दृश्य आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये केवळ आणि केवळ 10 धावा स्कोर कार्ड वरती सजलेले आहेत. गडी बाद होण्याचा क्रम जर आपण पाहिला तर आतापर्यंत 1 नाही 2 नाही 3 नाही तर तब्बल 4 विकेट्स तंबूच्या आसऱ्याला परतलेल्या आहेत. सुंदर सुरुवात या वेळेला मिस्टर हरीश यांच्या देखील माध्यमातून पाहायला मिळालंय. जे फाउंडेशन बिल्डअप केलंय गोलंदाजांनी त्या फाउंडेशन मध्ये पूर्णपणे या वेळेला फलंदाज प्रेशराइज सिच्युएशन मध्ये घोडबंदर मास्टर्सचा संघ आपण पाहतोय. म्हणूनच प्लेइंग इट माय वे आपल्या आत्मचरित्रामध्ये सचिन रमेश तेंडुलकर यांनी देखील लिहून ठेवलंय. तुम्हाला एक सर्वकालीन सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ क्रिकेटर बनायचं असेल तर स्वतःवर कधीच प्रेशर घेऊन खेळू नका. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यावेळेला सज्ज होत असताना पाहायला मिळतात. मिस्टर भूषण वैती इज ऑन बॅटिंग स्टान्स घोडबंदर मास्टर्स संघाच्या माध्यमातून. या वेळेला चेंडू पडल्यानंतर आपण पाहू शकतायत अप्रतिम गतीमध्ये परिवर्तन. बॅक ऑफ द हँड स्लोवर 1 हाताळला गेलाय. गोलंदाजाचं विशेष कौतुक करावं लागेल. गतीमध्ये जबरदस्त मिश्रणयुक्त गोलंदाजीचं पृथक्करण. या वेळेला मात्र चेंडू पडल्यानंतर खूप जास्त नागमोडी वळून बघायला मिळालाय. पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉल दर्शवला गेला. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये समाविष्ट केली जाते. आतापर्यंत फलंदाजांवरती पूर्णपणे प्रेशराइज सिच्युएशन बघायला मिळालंय आणि या मोठ्या फटक्यांच्या मोहामध्ये या वेळेला धावा काही केल्या येत नाहीयेत. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर आतापर्यंत षटक क्रमांक 3 मधील ऍक्युरेट 3 चेंडूंचा खेळ समाप्त अखेर झालाय आणि धावसंख्या फलकावर 11 धावा. यावेळेला पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये जरूर स्वतः क्षेत्ररक्षक आपल्या फॉलो थ्रू मध्ये गुड कॅच ऑफ क्वालिटी. हरीश पाटील 40+ मधील लेजंड क्रिकेटर यावेळेला आपला चाणाक्षपणा दर्शवित असताना पाहायला मिळतोय. यस फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला परतला गेला. या ऐकूया एक ब्लास्टिंग सॉंग आणि लगेचच वळूयात लाईव्ह ऍक्शन मध्ये. वेलकम बॅक. न्यू मॅन इन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. घोडबंदर मास्टर्सच्या संघाच्या माध्यमातून मिस्टर जितेश तरे सज्ज झालेले आहेत. नॉन स्ट्राईक एंडवर पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला फटका फसलेला आहे. बॅक टू बॅक 2 चेंडूंमध्ये 2 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतलेले आहेत. गुणवत्तापूर्ण अग्रगण्य गोलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. मिस्टर हरीश पाटील यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चेंडूंमध्ये 2 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला आपण पाहतोय. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली षटक क्रमांक 3 मधील 5 चेंडूंचा खेळ समाप्त अखेर झालाय. इज ऑन हॅट्रिक हरीश पाटील ब्रँड ऑफ कोपरी. हॅट्रिक साध्य करण्याची सुवर्ण संधी चालून आलाय. हॅट्रिक सुसाध्य होईल का हे देखील या ठिकाणी क्वेश्चन मार्क निर्माण झालाय. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जर आपण डोकावून पाहिलं तर 2 जानेवारी 1879 च्या दिवसामध्ये पहिली हॅट्रिक फ्रेड्स पॅपॉर त्या खेळाडूने कसोटी क्रिकेटच्या माध्यमातून
परिपूर्ण केली होती आणि यावेळेला इझॉन हॅट्रिक आपण पाहू शकतात मिस्टर हरीश पाटील या स्पर्धेच्या माध्यमातून पहिली हॅट्रिक करण्याची सुवर्ण संधी. यावेळेला एस्टनच्या मागे अप्रतिम लाऊड अपील जरूर बघायला मिळालंय. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहू शकतायत. काय क्वालिटी दर्जाचा खेळ साकारला गेलाय. बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. काही जबरदस्त हॅट्रिक मात्र या ठिकाणी सुसाध्य केली जाते. मिस्टर हरीश पाटील ब्रँड ऑफ कोपरी या खेळाडूच्या नावावर एकंदरीत आपण पाहू शकता श्री गणेश संघ घास कोपरी प्रेझेंट मास्टर चषक या स्पर्धेची पहिली हॅट्रिक हरीश पाटील यांच्या नावावर. या ऐकूया एक सुपरहिट सॉंग. भगवंत सत्यनारायण हे भगवंत सत्यनारायण मी आलो तुझ्या दर्शना मी आलो तुझ्या दर्शना सुख लाभावे सुख लाभावे लाभावे या जना तव चरणाशी प्रार्थना सुख लाभावे लाभावे या जना तव चरणाशी प्रार्थना. श्री सत्यनारायण भगवंताला मानवंदना देणारं गीत आपण ऐकलं. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत परिपूर्ण अवस्थेमध्ये बघायला मिळालाय. फलकावरती 11 धावा तब्बल 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अत्यंत डळमळीत आणि नाजूक अवस्थेमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात घोडबंदर मास्टर्स हा संघ बघायला मिळालाय. ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. रणरणता आणि रखरखत ऊन आहे. सर्व खेळाडूंना हात जोडून विनंती करतोय जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. फास्ट फूड खाऊच नका शक्य असल्यास आणि या खऱ्या अर्थाने जास्तीत जास्त घरचं जेवण प्रिफर करा. कारण आपण पाहू शकतायत मार्च महिना सुरू झालेला आहे. कडाक्याचं ऊन आहे आणि क्रिकेट हा असा खेळ आहे जो फिटनेस शिवाय क्रिकेटची गेम नाही. आणि त्या अनुषंगाने मानवी शरीराचा विचार जर आपण केला तर 208 हाडे आणि 630 स्नायूंनी बनलेलं मानवी शरीर मेंटेन करण्यासाठी पाणी हा एक अविभाज्य घटक म्हणून ओळखला गेलाय. बाताणे मास्टर्स आणि खारीगाव मास्टर्सला सर्व खेळाडू आपण सुग्रण अशा भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. कारण सुग्रण अशा भोजनाची सुव्यवस्था श्री गणेश संघ घास कोपरीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. सर्व खेळाडूंना विनंती करतोय आपण भोजनाचा स्नेह भोजनाचा आस्वाद घ्यावा ही नम्रतेची विनंती. 3 षटकांचा खेळ समाप्त. अखेर 11 धावा. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ब्रेक आपण पाहू शकतो. पाणी खूपच अविभाज्य घटक आहे. पाणी या शब्दाचा शोध इसवी सन ख्रिस्तपूर्व काळामध्ये आपण पाहिलं असेल. जर्मन वैद्यक शास्त्रज्ञ हिप्पोक्रेटस या मात्र शास्त्रज्ञाने पाणी या शब्दाचा शोध लावला आणि त्यानंतर 1721 मध्ये आवाग्वाडा या मात्र जर्मन वैद्यक शास्त्रज्ञाने त्याच पाणी या शब्दाला वॉटर अशी संज्ञा दिली इंग्रजीमध्ये. आणि पाण्याची सुव्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करण्यात आली. आपण वळूयात लाईव्ह ऍक्शन मध्ये. 4थ्या षटकाला त्या ठिकाणी सुरुवात होते. श्री सत्यनारायण कोपरी या संघाच्या माध्यमातून गोलंदाज किशोर किणी आपल्या गोलंदाजी मार्कवर 4थ्या षटकामध्ये 11 धावा फलकावर 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये घोडबंदर मास्टर्स हा संघ अत्यंत डेलिकेट अवस्थेमध्ये बघायला मिळालाय. यावेळेला पंच संजय मेहरा सूचित करतात हा वाईट बॉल आहे. खचून जाऊ नका. अजून देखील तुमच्याकडे 2 षटका आहेत. काय विलक्षण कामगिरी बघायला मिळाली. मिस्टर हरीश पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेची पहिली हॅट्रिक सुसाध्य करण्याचा कारनामा त्यांच्या नावावरती. हरीश पाटील ब्रँड ऑफ कोपरी म्हणतात ना की खऱ्या अर्थाने पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही तर आई वडिलांच्या आणि सौभाग्यवतीच्या डोळ्यातून येणाऱ्या आनंदाश्रूंसाठी मला मोठं व्हायचंय. आणि ही भूमिका हरीश पाटील यांच्या माध्यमातून फक्त नाव नाही तर ब्रँड बनला. कारण बॅक टू बॅक 3 चेंडूमध्ये 3 विकेट्स. पहिली विकेट हॅट्रिक या खेळाडूच्या नावावर. यावेळेला लोअर फुलटॉस स्वरूपातील चेंडू ऑन साईडला खेळला गेलाय. खूप छान प्रकारे मात्र चेंडू निघून येतोय. थोडंसं गजाळ क्षेत्ररक्षण ढिसाळलेलं क्षेत्ररक्षण अनुभवायला मिळाला. तत्पूर्वी खूप छान प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहतोय. धावसंख्या मात्र या ठिकाणी वृद्धिंगत होत असताना फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत पाहायला मिळते 14. आदरणीय सन्माननीय श्रीयुत गोविंद पाटील साहेब कासपाडा विभागातील एक सुवर्ण रत्न सरांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. सहर्ष स्वागत करीत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून षटकाराने मान्यवरांचं स्वागत. 6 धावा. यस डीजे आयोजन आणि नियोजनाने चढलाय रंग
मैदानी भिडली बघा सुंदर अशी झिंग आयोजन आणि नियोजनाने सामन्याला चढलाय रंग सारे खेळाडू हो दमदार धन्यवाद डीजे कासार वडवली आणि नवघर बी. चला दोन्ही संघ आपण आपली प्लेइंग 11 ची लिस्ट जी आहे कृपया करून कमेंट्री स्टुडिओ मध्ये फिलअप करून सबमिट करावी ही नम्रतेची विनंती. ओळ्यात मैदानाच्या आतमध्ये या वेळेला मात्र आपण पाहू शकतायत काही जबरदस्त षटकार बघायला मिळाला. सुपर बॅटिंग कितव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला असेल संकेता फलंदाजाचा प्रश्न जर विचारला गेला तर तब्बल आपण पाहू शकतायत 8व्या क्रमांकावरती संधी मिळाली परंतु 8व्या क्रमांकावरती येऊन त्यांनी षटकार खेचून दाखवलेत. यावेळेला पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड चेंडू आउट ऑफ द पार्क षटकार. 8व्या क्रमांकाचा फलंदाज यावेळेला दर्शवून देतोय दिवा मातीचा आहे की सोन्याचा आहे हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतोय ही गोष्ट फार महत्वाची आहे. मला जरी 8व्या क्रमांकावर स्थान मिळालं तरी देखील मी संधीचं सोनं करणार आहे. सुपर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये मिस्टर संकेत किणी. हा खेळाडू मात्र डावाला आकार देतो. धावसंख्या जर आपण पहिले फलकावर फार वेगाने आणि झपाट्याने वृद्धिंगत होत असताना जाऊन पोहोचलोय ते एकंदरीत पाहायला मिळते. 26 धावा घोडबंदर मास्टर्स या संघाच्या माध्यमातून. यावेळेला इनसाइड आउटचा फटका आहे. खूप छान प्रकारे खेळला गेला. डीप मध्ये एक धाव जरूर परिपूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार नाहीये. दिग्गज मान्यवरांचा या ठिकाणी शुभ आगमन. 20 गुणलेखकाची यश थोडंसं करेक्शन करतायत कारण एक वाईट चेंडू त्यांनी कलेक्ट केला नव्हता. 29 रन्स 29 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकतात. लेट टू लेट स्कोर कार्ड अपडेट करण्यात आलंय. यावेळेला पुन्हा एकदा खूप छान प्रकारे चेंडूची सांगता झालंय. षटक जर आपण पाहिलं तर आतापर्यंत ऍक्युरेट 4 षटकांचा खेळ समाप्त अखेर झालाय आणि या 4 षटकांच्या समाप्ती अखेर 29 धावा फलकावरती सजलेल्या आहेत. 29 रन्स ऑन टू दिस स्कोर कार्ड आपण पाहतो. अजून देखील शेवटचे 6 चेंडू शिल्लक अवस्थेमध्ये पाहायला मिळत आहेत. संकेत किणे यांची जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 सनसनीखेज षटकार उपयुक्त स्वरूपामध्ये बघायला मिळालेत. डावाला सावरलेला आहे. ज्या फटकेबाजीची आवश्यकता होती ते फटके आलेले आहेत. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी पूर्णपणे पोषक वातावरण आहे. हवेचा झोत जो आहे तो उजव्या हाताच्या फलंदाजासाठी अत्यंत पोषक आपण पाहिलाय. म्हणतात ना की राजकारणामध्ये सुद्धा ज्या नेत्याची हवा असते त्या नेत्यालाच निर्विवादपणे निवडून दिलं जातं आणि क्रिकेटमध्ये देखील वारा तिथेच मारा. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आपण पाहू शकतायत हवेचा झोत पूर्णपणे पोषक अवस्थेमध्ये आजच्या दिवसामध्ये आणि त्याचा परिपूर्ण फायदा संकेत किणी या खेळाडूने उचललेला आहे. फलकावर आपण पाहू शकतायत 29 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर श्री सत्यनारायण कोपरी या संघाच्या माध्यमातून मिस्टर महेश सज्ज झालेले आहेत. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंडचा फटका. या वेळेला चेंडू सरळ निघून येतोय डीप मिड विकेट झोन मध्ये. गुड कॅच. विकेट गिरता हुआ और एक सुमधुर संगीत आता हुआ. यस डिझाइन डीजे महेश पाटील यांच्या प्रत्येक विकेटसाठी आपण पाहू शकतायत 100 रुपयांचं कॅश प्राइज रॉयल ग्रुप कोपरी यांच्या माध्यमातून सौजन्य करण्यात आलंय. एटीएम मात्र या ठिकाणी खुलं करण्यात आलं आपण पाहू शकतायत. अप्रतिम महेश पाटील या खेळाडूला चार्ज करण्याचं कार्य रॉयल ग्रुप कोपरीच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपीजचं कॅश प्राइज या ठिकाणी असणार आहे. उलट स्वरूपातील चेंडू ऑन साइडला खेळला गेलाय. एक धाव जरूर परिपूर्ण स्वरूपामध्ये पाहायला मिळालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय श्री सत्यनारायण कोपरे संघाच्या माध्यमातून. धावसंख्येचा विचार जर आपण केला तर आतापर्यंत फलकावर राऊंड फिगर मध्ये घोडबंदर मास्टर्स संघ जाऊन पोहोचलाय 30. या धावसंख्येवर 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा आणि अंतिम षटक प्रगतीपथावर. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ आज सुयोग्यरित्या समाप्ती अखेर बघायला मिळालाय. शेवटचं आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती आहे. शेवटचे षटक हाताळण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती धाडस असावं लागतं कारण म्हणतात ना चेंडूवरील कापूस कमी झालेला असतो आणि शेवटचे षटक जर तुम्हाला हाताळायचं असेल तर खऱ्या अर्थाने तुमच्याकडे धाडस असावं.
आणि हे धाडस तुम्ही प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकणार नाही, ते तुमच्याकडे जन्मजात असावं लागतं. आणि शेवटच्या षटकामध्ये महेश पाटील यांची गुणवत्तापूर्ण गोलंदाजी. प्रत्येक विकेटसाठी रॉयल ग्रुप कोपरीच्या माध्यमातून महेश पाटील यांच्यासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज प्रेझेंट करण्यात आलंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय शेवटच्या षटकामध्ये अजून देखील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 30 धावा फलकावरती आपण पाहतोय. फलंदाजी मार्कवर मिस्टर दिलीप यावेळेला सज्ज झालेले आहेत. चेंडू पडल्यानंतर हलकासा ऑफ कटरच्या स्वरूपामध्ये सरळ विसावतो यष्टी रक्षकाच्या सेफ हँड्स मध्ये. निर्धाव चेंडूच्या या ठिकाणी सांगता बघायला मिळालाय. विलक्षण गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहिलं. 1 नाही, 2 नाही, 5 नाही, 6 नाही, 7 नाही, तब्बल 8 गडी तंबूच्या आसऱ्याला परतलेले आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा गोलंदाज. ओहो, ऑफ कटर अप्रतिम. आपल्या बोटांमधील जादू दाखवण्याचं कार्य महेश पाटीलच्या माध्यमातून. काही क्षणांसाठी शेन वॉन डोळ्यासमोर यावा, जो 4 मार्च 2022च्या दिवसामध्ये त्याने अलविदा सांगितलं. संपूर्ण जगाला फिरकीपटू, फिरकीचा जादूगार म्हणून ओळखला गेला. तब्बल 708 विकेट्स 145 कसोटी सामन्यांमध्ये त्याच्या नावावरती आपण पाहिले. आणि या वेळेला मैदानाच्या आतमध्ये मिस्टर महेश पाटील यांच्या माध्यमातून जबरदस्त ऑफ ब्रेक गोलंदाजी आपण पाहतोय. षटक जर आपण पाहिलं तर आतापर्यंत ॲक्युरेट 5 षटकांचा खेळ समाप्त एकेर झालाय. आणि 5 षटकांच्या समाप्त एकेर 31 धावा. या स्कोर कार्डवर विजयासाठी 32 धावांचं टार्गेट हे समोर ठेवण्यात आलंय. 32 रन्स ऑन टू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. चला नेक्स्ट मॅच असा देखील नाणेफेकीचा कौल मी विनंती करतोय धनंजय पाटील, आपण टॉस बॉक्स मधून नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. यानंतर होणारा जो सामना आपण पाहणार आहोत 2 संघांमध्ये. नेक्स्ट मॅच कासार वडवली मास्टर्स बी वर्सेस नवघर मास्टर्स बी. चला दोन्ही संघांचे स्टार कर्णधार आपण विना विलंब टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहण्याची कृपा करावी ही नम्रतेची विनंती स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत. विजयासाठी टार्गेट जर आपण पाहिलं तर ॲक्युरेट 32 धावांचं समोर ठेवलं गेलंय. हाफ मॅच समोर आपण पाहू शकतो. जणू काही मोबाईल नंबर या ठिकाणी शोकेस केला त्याला. मिस्टर दीपकच्या बॅटमधून केवळ 2 धावा, भूषणच्या बॅटमधून 2 धावा, मिस्टर मुकेश यांच्या बॅटमधून 3 धावा. परंतु संकट मोचक आणि तारणहार खेळाडू संकेत किणी यांच्या बॅटमधून आलेल्या 14 धावांनी डावाला सावरलंय आणि एका सन्मानजनक फायटिंग स्कोर पर्यंत नेऊन ठेवलंय. 32 धावांचं टार्गेट समोर असणार आहे. चला नेक्स्ट मॅच कासार वडवली बी वर्सेस नवघर स्टार्स बी. चला दोन्ही देखील संघांचे स्टार कर्णधार आपण विना विलंब कृपया करून टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहण्याची कृपा करावी ही नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून. 195 देशांमध्ये लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचा आपण पाहतोय. NXT लाईव्ह कव्हरेज. कॅमेरामॅन आपण पाहू शकतात मिस्टर जयदीप पाटील, ब्रँड ऑफ तैसर. डिजिटल स्कोअर मिस्टर मितेश म्हात्रे यांना देखील आपण पाहू शकतात कॉमेंट्री स्टुडिओमध्ये, ब्रँड ऑफ तैसर. एडिटर महोदय मिस्टर मनीष पाटील अँड मयूर पाटील यांचं खूप चांगलं कार्य या वेळेला NXT लाईव्हच्या माध्यमातून 195 देशांमध्ये लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं पाहायला मिळते. 2 दिग्गज पंचांची जोडी आपण पाहू शकतात. एका साईडने महेंद्र पाटील जे भाईंदर विभागातील कोहिनूर रत्न या वेळेला रणरणत्या रखरखत्या होण्यामध्ये पंचांची भूमिका साकारली जाते. आपण वळूयात टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी धनंजय पाटील नाणेफेकीचा कौल करण्यासाठी सज्ज आहेत. चला दोन्ही संघांचे संघनायक यांना मी विनंती करतोय. नवघर मास्टर्स बी आणि समवेत कासार वडवली बी दोन्ही देखील संघांचे कर्णधार आपण कृपया करून अगदी विना विलंब क्षणार्धात टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहण्याची कृपा करावी. नवघर मास्टर बी संघाचे कॅप्टन आणि कासार वडवली मास्टर बी संघाचे कॅप्टन सध्या आमच्यापर्यंत येत आहेत. नाणेफेकीचा कौल इथे आपण करणार आहोत. आपल्या सर्वांच्या लाडके मंडळाचे आगरी कोळी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्री भगवान पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. गोड व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. कासार वडवली मास्टर संघाचे कॅप्टन आणि नवघर मास्टर बी. चला दोन्ही देखील सलामीवीर फलंदाज आपण काय करायचे आहे. 2 दिग्गज पंचांची जोडी मैदानाच्या आतमध्ये मिस्टर महेंद्र पाटील, ब्रँड ऑफ भाईंदर यांना आपण पाहू शकतात. पंचांच्या विश्वामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड आपण पाहिला असेल. सुरुवातीला वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जास्त पंचांची भूमिका रुडी कर्टझन यांनी साकारली होती 209 सामन्यांमध्ये. परंतु त्यांचा रेकॉर्ड ब्रेक केला अलिमदार या पंचांनी. तब्बल 211 सामन्यांमध्ये पंचांची भूमिका साकारण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड जो एकंदरीत अलिमदार यांच्या नावावरती पाहायला मिळतोय. कसोटी क्रिकेटचा विचार जर आपण केला तर सर्वात जास्त पंचांची भूमिका सुरुवातीच्या काळामध्ये स्टीव्ह बकनर यांनी 115 सामन्यांमध्ये पंचांची भूमिका साकारली. परंतु त्यांचा देखील रेकॉर्ड ब्रेक केला अलिमदार मॅन फ्रॉम पाकिस्तान. 116 सामन्यांमध्ये पंचांची भूमिका. चला आपण टॉस बॉक्स मध्ये वळूयात.
नवघर मास्टर संघाचे कॅप्टन आपण थोडासा घाई करा, सातत्याने आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. नवघर मास्टर बी संघ कॅप्टन आपण लवकरात लवकर दाखल व्हा. नाणेफेकीचा कॉल होईल. मंडळाचे आपण पाहतात अग्रिकोळी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्री भगवान पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. दोन संघाचे कॅप्टन सध्या पोहोचले गेलेत. पहिल्या फेरीतील अंतिम सामना असेल हा. एका बाजूला श्री गणेश संघ घासकोपरी 40+ असेल आणि दुसऱ्या बाजूला अग्रिकोळी आपण जे सामाजिक संस्था क्रीडा मंडळाची पाहतात त्यांचा एक लोगो आपल्याला पाहायला भेटतो. श्री गणेश संघ घासकोपरी आणि सध्या श्री गणेश घासकोपरी संघ येतो, यानी की नवघर संघ टॉस जिंकलात. आपण त्यांना कोल्ड ड्रिंक्स देऊन त्यांचा सन्मान करूयात. या स्पर्धेच्या माध्यमातून टॉस जिंकलात. कॅमेरामॅन नक्कीच एक मिनिट इथे जोडले जातील. सध्या आपण कोल्ड ड्रिंक्स इथे पाहू शकतात. नवघर संघ टॉस विन झाल्यानंतर त्यांनी कोल्ड ड्रिंक्स देत असताना दोन्ही संघाच्या कॅप्टनचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. जाऊयात मॅचच्या दिशेने. थँक्यू. वेलकम बॅक. वाईट बॉलचे संकेत या ठिकाणी दर्शवण्यात आलेले आहे. छोटी टोटल आहे विजयासाठी. जर आपण पाहिलं केवळ 32 धावांचं टार्गेट आहे, परंतु कधी कधी क्रिकेटच्या वर्ल्ड मध्ये छोटी धावसंख्या देखील मोठी वाटू लागते. त्याचं कारण आहे प्रेशर. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकतात मिस्टर दिलीप केणी या ठिकाणी सज्ज झालेले आहेत. गोलबंदर मास्टर्सच्या संघाच्या माध्यमातून आपल्या ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र शॉर्ट लेग झोन मध्ये थोडंसं फंबलिंग त्या ठिकाणी बघायला मिळालंय. पंच आपण विचारणा करून घ्या खेळाडू व्यवस्थित आहेत की नाही या गोष्टीची तंतोतंत आपण दक्षता घ्यायची आहे. यावेळेला जरूर थोडंसं फंबलिंग आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण तपासून पाहिली तर या वेळेला जाऊन पोहोचले 2 या संख्येवर. दोन संघांमध्ये सुरू असलेलं बिग बॅटल बिग फाईट 40+ मधील क्रिकेट आपण पाहतोय. क्रिकेटचा हा खेळ तुम्हा सर्वांच्या अफाट जिव्हाळ्याचा विषय म्हणूनच जो ओळखला गेलाय. क्रिकेटच्या खेळामध्ये रोमांच आहे, थरार आहे, संघर्ष नाट्य आहे, तुंबळ युद्ध आहे, विजयाच्या लाटा आहेत, पराभवाची ओहोटी आहे, अभेद्य फळी भेदणारी व्यूहरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा म्हणजेच क्रिकेटचा हा खेळ आपण पाहतोय. पहिलं षटक आतापर्यंत इकॉनॉमिकल बघायला मिळालंय. दिलीप केणी यांच्या माध्यमातून योग्य टप्प्याला प्राधान्य या संपूर्ण षटकामध्ये आपण पाहिलंय. पुन्हा एकदा फिरकीपटू सुपर बॉलिंग दर्जेदार गोलंदाजीचं प्रत्यक्षकरण चायनामॅन मिस्टर दिलीप केणी यांच्या माध्यमातून सुपर अप्रतिम अग्रगण्य बोटांमधील किमया बोटांमधील जादू चायनामॅन दिलीप केणी यांच्या माध्यमातून कुलदीप यादवची आठवण यावी अशा प्रकारे मात्र गोलंदाजी सुरू आहे. शेन वॉन्टची आठवण यावी, हरभजन सिंगची आठवण यावी, अनिल कुंबलेची आठवण यावी. काय या विलक्षण गोलंदाजी आपण पाहतोय मिस्टर दिलीप केणी यांच्या माध्यमातून. आतापर्यंत पहिल्या षटकामधील चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर 4 आणि 4 चेंडूंच्या समाप्ती अखेर 2 धावा या फलकावर. कुलदीप यादव कॉपीबुक स्टाईलची गोलंदाजी दिलीप केणी यांच्या माध्यमातून अप्रतिम. यावेळेला पुन्हा एकदा गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजरे उद्या. काय जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण सुरू आहे. टायगर अभी जिंदा है या उक्तीचं मुख्य उदाहरण दिलीप केणी. उमर 55 के दिल 55 का जुनं ते सोनं ओल्ड इज गोल्ड. पुन्हा एकदा अप्रतिम काय षटक हाताळून दाखवलंय. पंच मात्र दर्शवतात नो चेंडू आहे. लेट टू लेट डिसिजन अपडेट नो चेंडू दर्शवला गेलाय. फ्रंट फुटचे मात्र सिच्युएशन या ठिकाणी थोडीशी चुकीची बघायला मिळाली आणि त्याचा परिपाक जर आपण पाहिला तर 9 बॉल 3 धावा स्कोर कार्ड वरती सजलेले आहेत. 3 रन्स या फलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर टॅप करण्याचा प्रयत्न होता. रमताचा वापर धावचीची संधी लाऊड अपील याज द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. फलंदाज तंबूच्या आसराला परतला गेलाय. षटक जर आपण पाहिले तर पहिल्या षटकाचा खेळ जो आहे तो परिपूर्ण झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर केवळ 3 धावा या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. येणारी चेंडू शिल्लक आहेत अजून देखील 24 आणि 24 चेंडू मध्ये विजयासाठी 29 धावांची आवश्यकता ही समोर. जवळ आपण व्यासपीठावरती यथोचित स्वागत सन्मान आपण कडे जातोय.
घासकोपरी संघाला मास्टर क्रिकेटमध्ये ज्यांचं महत्त्वाचं योगदान राहिलं आणि नेहमीच घासकोपरी संघाच्या माध्यमातून ज्यांनी खूप मोठे योगदान आम्हाला दिलं अशा आपल्या सर्वांचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्री भगवान पाटील साहेबांचा आपण सन्मान आपल्या व्यासपीठावरती करूयात। हा सन्मान करण्यासाठी प्रभाग समिती सी चे सभापती श्री यज्ञेश्वर अनंत पाटील साहेबांचे शुभ हस्ते सन्मान। पाण्याची व्यवस्था करा प्लीज मैदानाच्या आतमध्ये। आयोजक आणि संयोजक आपण विनाविलंब पाणी घेऊन जायचं आहे। मैदानाच्या आतमध्ये पंचांचा सिग्नल त्या ठिकाणी मिळालाय। सन्मान आपण पाहू शकतात एकदा जोरदार टाळ्यांचा गजराने आपण सन्मान करूयात। अध्यक्ष मंडळाचे आहेत अग्रकुळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे भगवान पाटील साहेबांचा सन्मान आपल्या व्यासपीठावरती श्री यज्ञेश्वर अनंत पाटील साहेबांची शुभ हस्ते होत असताना त्यानंतर घासकोपरी संघाला खूप सहभाग राहिला त्यांनी भगवान पाटील साहेबांचा अध्यक्षाचा त्यानंतर त्यांच्या जोडीने आपण नाव व्यासपीठावरती मान्यवर पाहू शकतात। आदरणीय सन्माननीय हेमप्रकाश पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत। हा सन्मान करण्यासाठी मी रामा पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हेमप्रकाश पाटील साहेबांचा सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती पाहू शकतात। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये हेमप्रकाश पाटील साहेबांचा आपण सन्मान आपल्या व्यासपीठावरती करूयात। रामा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती पाहू शकतात। श्री गणेश घासकोपरी मास्टर 40+ ही स्पर्धा आपण पाहतात। मान्यवरांचा सन्मान यथोचित स्वागत सन्मान करत असताना रामा पाटील साहेबांचे शुभ हस्ते सन्मान तिथे करत असताना आपण हेमप्रकाश पाटील साहेबांचा सन्मान आपण सध्या आपल्या स्क्रीनवरती NST लाईव्हच्या माध्यमातून आपण कॅमेरामध्ये पाहू शकतात। त्यानंतर प्रमोद पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत। तर जवळ मॅचच्या दिशेने जिथे सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये दोन खेळाडू सध्या आपल्याला पाहायला भेटतात। यावेळी बॉलला मात्र भिरकावलाय बॉल निघून गेलाय सीमा पार पंचांचा सिग्नल चौकार 4। व्यासपीठावरती कार्याध्यक्ष आदरणीय सन्माननीय विकास पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत। नवघर येथील गुण व्यक्तिमत्व नेहमीच क्रिकेटवरती अफाट प्रेम असणारे व्यक्तिमत्व आपण पाहतात। विकास पाटील साहेबांचा सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती करूयात आणि जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण पाहू शकतात विकास पाटील साहेब त्यांचा सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती करतोय। हा सन्मान करण्यासाठी मनोहर पाटील साहेबांना मी विनंती करतोय आपला शुभ हस्ते विकास पाटील साहेबांचा सन्मान तिथे मात्र संपन्न होईल। वेलकम बॅक। यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे किशोर किणेच्या बॅट मधून चांगल्या प्रकारे स्ट्रोक सिलेक्शन। मंडळाचे कार्याध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्री विकास पाटील साहेबांचा सन्मान मायची शाल पुष्पगुच्छ आणि त्यानंतर स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती सध्या पाहू शकतो। धन्यवाद आदरणीय आपण विकास पाटील साहेबांचा सन्मान पाहिलात। जावत मॅचच्या दिशेने जिथे सामना देखील सुरू आहे खूप महत्त्वाची मॅच आपल्याला पाहायला भेटते। 9 रन्स स्कोर कार्ड वरती आपण पाहतो पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर मिस्टर हरेश या ठिकाणी सज्ज झालेले आहेत। ऑफ ब्रेकचा प्रयत्न होता खूप छान प्रकारे यावेळेला स्विंग अँड मिस स्वरूपात चेंडूची सांगता बघायला मिळाली। सर्व खेळाडू वर्गांसाठी महत्त्वाची सूचना सुग्रण अशा भोजनाची व्यवस्था झालेली आहे। आपण कृपया करून स्नेह भोजनाचा आस्वाद घ्यावा ही नम्रतेची विनंती श्री गणेश संघ घासकोपरीच्या माध्यमातून। यावेळेला ऑन साइडला हवेचा जोर ऍडव्हान्टेज आहे चेंडू सरळ निघून जातोय छू 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 म्हणतात षटकार 6 धावा। हे भगवंता सत्यनारायण डीजे सुपर बॅटिंग आपण पाहू शकतात किशोर किणे यांच्या माध्यमातून। यावेळेला चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहायला मिळते। पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला फटका फसलाय। क्षेत्र रक्षक मात्र या ठिकाणी चुकी करणार नाहीयेत। षटकार मारण्याचा प्रयत्न फलंदाजाचा फसला चेंडू मात्र थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन बसला आणि फलंदाज या वेळेला तंबूच्या आश्रयाला येऊन बसला। यस ही इज गॉन। लक्षात असू द्या प्रकाश पाटील
जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत यांच्या प्रत्येक षटकारासाठी रॉयल ग्रुप कोपरे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपीज कॅश प्राइज असणार आहे. खूप चांगल्या प्रकारे खेळाडूंना चार्ज करण्याचं कार्य आपण पाहतोय. संघाची धावसंख्या फलकावर आतापर्यंत 15 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. षटक क्रमांक आपण पाहू शकतायत. खूप छान प्रकारे दुसऱ्या षटकाचा खेळ जो प्रगतीपथावरती आपण पाहिलेला आहे. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ हा समाप्त अखेर मिस्टर हरीश यांच्या माध्यमातून 32 धावांचं टार्गेट समोर ठेवण्यात आलेलं आहे. दोन संघांमध्ये सुरू असलेली कडवी लढत, बिग बॅटल, बिग फाईट आपण पाहू शकतो. एका साईडने घोडबंदर मास्टर्स हा संघ क्षेत्ररक्षण करतोय तर दुसऱ्या साईडने आपण पाहू शकताय श्री सत्यनारायण कोपरे मास्टर्स हा संघ फलंदाजी करतोय. सामना पूर्णपणे समांतर अवस्थेमध्ये आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा गोलंदाज मिस्टर हरीश, राईट आर्म ओव्हर द विकेट, स्लोवर पण आहे. अप्रतिम गती परिवर्तन बघायला मिळालं. षटक जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 2 षटकांचा खेळ जो आहे तो एकंदरीत परिपूर्ण स्पर्धामध्ये पाहायला मिळालाय आणि या 2 षटकांच्या समाप्ती अखेर 15 धावा या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठी ॲक्युरेट 17 धावांची आवश्यकता हे सामन्याचं समीकरण आपण पाहतोय. क्रिकेटचा हा खेळ तुम्हा सर्वांच्या अफाट जिव्हाळ्याचा विषय म्हणूनच ओळखला गेलाय. आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि या दिल्लीपासून दुबईपर्यंत जाऊन पोहोचलेला खेळ कोणता असेल तर तो क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. आदरणीय राजेश केशव पाटील सरांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले. साहेब या मुख्य व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. संपूर्ण दिवस जेवायला मिळालं नाही तरी चालेल, आई वडील रागावले तरी चालेल, शिक्षकांनी थोडाफार मार दिला तरी चालेल, गर्लफ्रेंड रागावली तरी चालेल, परंतु आधी काय हवंय तर फक्त आणि फक्त क्रिकेट सळसळणाऱ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये ओसंडून वाहणारा आसमंत दणाणून सोडणारा खेळ म्हणजेच क्रिकेट आहे मित्रांनो. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 17 धावांचं टार्गेट समोर पाहायला मिळतंय. यावेळेला लाऊड अपील बघायला मिळालंय. ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर पिचिंग मात्र या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. पंचांची दक्ष आणि सतर्क भूमिका आपण पाहू शकतात. नॉट आउट करार देण्यात आलाय. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 17 धावांची आवश्यकता हे सामन्याचं समीकरण आपण पाहतोय. मिस्टर भूषण आपण पाहू शकतो गोलंदाजी मार्कवर वाईट चेंडू आहे. पंच या वेळेला योग्य निर्णय पोहोचवित असताना मिस्टर महेंद्र पाटील यांना आपण पाहू शकतायत. ब्रँड ऑफ भाईंदर धावसंख्येचा विचार जर आपण केला तर 16 धावा फलकावर 50% टप्पा या ठिकाणी गाठलेला आहे. फलंदाज स्ट्राईक आपण पाहू शकतायत सज्ज झालाय. मिस्टर हरीश साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. खूप छान प्रकारे पुन्हा एकदा मिश्रणयुक्त धारदार गोलंदाजी. एखाद्या गोलंदाजासाठी त्याचं सर्वात मोठं अस्त्र, शस्त्र आणि ब्रह्मास्त्र काय असेल तर त्याचं व्हेरिएशन आणि अप्रतिम व्हेरिएशन इज द बेस्ट ओव्हर वेपन इन अ क्रिकेट आणि सर्वात मोठ्या ब्रह्मास्त्राचा वापर या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय. व्ही फॅक्टर मधील फटका पाहायला मिळतोय. या थोडंसं ढिसाळलेलं क्षेत्ररक्षण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. अप्रतिम ॲज अ शार्प ॲज अ हेअर चित्त्याच्या चपळाईने 2 धावा मात्र या ठिकाणी परिपूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावांसहित 18 धावा या स्कोर कार्डवर श्री सत्यनारायण कोपरी मास्टर्स या संघाच्या माध्यमातून विजयासाठी अजून देखील 14 धावांची आवश्यकता आपण पाहू शकतायत. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर पुन्हा एकदा भूषण आपल्या गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला खराब चेंडू होता. ब्रेड अँड बटर डिलिव्हरीचा खरपूस समाचार. चेंडू सीमापार. मास्टर प्रीमियर लीग चौकार 4 धावा. खराब चेंडू होता. जवळजवळ अर्ध्या पिचवर चेंडूची पिचिंग बघायला मिळाली. जैसी गेंद वैसी नसीहत. दिशा से बटके तो मिलेंगे जोरदार फटके. धाव संख्येचा विचार जर आपण केला तर फार झपाट्याने फ्लाय झालाय. ते एकंदरीत जाऊन पोहोचतंय. 22 धावसंख्येमध्ये आपण पाहू शकतात. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू बघायला मिळालाय. निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता. येणारी चेंडू शिल्लक आहेत अजून देखील 13 आणि 13 चेंडूंमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर ॲक्युरेट 10 धावांची आवश्यकता श्री सत्यनारायण कोपरी या संघासमोर पाहायला मिळते. फलंदाज आपल्या फलंदाजी मार्कवरती सज्ज होतो. मिस्टर हरीश पाटील यांना आपण पाहू शकताय. त्या स्पर्धेची पहिली हॅट्रिक ज्या गोलंदाजाने आपल्या नावावरती कोरलंय. यावेळेला पुन्हा एकदा लोअर फुलटॉस स्वरूपातील चेंडू कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. चायना मॅन गोलंदाज त्या ठिकाणी दिलीप किनी चेंडूचा मागोवा घेत आहेत. तत्पूर्वी खूप छान प्रकारे या वेळेला मात्र रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही देखील खेळाडूंच्या माध्यमातून धावून पळून कसोशीने शितापिणे प्रयत्न पणाला लावून या वेळेला आपण पाहू शकतायत 1 नाही 2 नाही तर 3 धावा
सहजगत्या पळून काढलं जात आहे. षटक जर आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय आणि 3 षटकांची समाप्ती अखेर संघाची धावसंख्या फलकावरती फ्लाय झालाय 25 धावा या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. येणारी चेंडू शिल्लक आहेत अजून देखील 12 आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. हे सामन्याचं समीकरण आपण पाहतोय. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक आणि उत्साहवर्धक क्रिकेटचा आस्वाद आपण उपभोगू शकतायत. श्री गणेश संघ गास कोपरी मास्टर 40+ ट्रॉफी या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकूयात एक सुपर हिट सॉन्ग आणि येऊयात लाईव्ह ऍक्शन मध्ये. वेलकम बॅक. पुन्हा एकदा जमलेल्या तमाम रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांचं सहर्ष स्वागत करीत आहोत श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीच्या या ऐतिहासिक मैदानामध्ये. अनेक विक्रम मालिकांनी, अनेक विक्रम यज्ञांनी, अनेक सुवर्ण अध्यायांनी शृंगारलेलं हे ऐतिहासिक क्रीडा संकुल आपण पाहतोय. आज स्पर्धेचा पहिला दिवस 40+ मास्टर चषक या स्पर्धेच्या माध्यमातून 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. एकंदरीत सामन्याचं समीकरण आपण पाहतोय. आदरणीय संदीपजी पाटील उर्फ बंड्या सरांचं या ठिकाणी या शुभ आगमन झालंय. मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय श्रीयुत किसनजी पाटील साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते सरांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. विविधतेने नटलेला हा भारत देश आणि अतिथी देवो भव ही भारतीयांची संस्कृती या ठिकाणी यथोचित पद्धतीने जोपासली जाते. या कॅमेरामॅन आपण देखील या स्वागत सन्मानाकडे वळायचं आहे. गेस्ट इज स्क्वॉड जोरदार त्यांचा गजर उद्या स्वागत सन्मानासाठी आपण पाहू शकतायत. लहानातल्या लहान मुलाला जर तुम्ही विचारलात तर बंड्या या नावाने सुप्रसिद्ध संपूर्ण पालघर डिस्ट्रिक्ट मध्ये पाहायला मिळत आहेत. आणि सरांचं शाही स्वागत. साहेब या फुलांप्रमाणेच आपण हसत राहा, फुलत राहा आणि इतरांच्या आयुष्यामध्ये सुगंधाची उधळण करत राहा, हा मौलिक संदेश या स्वागत सन्मानाच्या माध्यमातून. चला आपण वळूयात मैदानाच्या आतमध्ये. स्थिती जर आपण जाणून घेतली तर ॲक्युरेट 27 धावा या स्कोर कार्ड वरती सजलेल्या आहेत. विजयासाठी अजून देखील 5 धावांचं टार्गेट समोर आहे. 2 फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका साईडने मिस्टर हरेश तर दुसऱ्या साईडने मिस्टर प्रकाश. दोन्ही देखील फलंदाज टॉप क्वालिटी दर्जाचे बघायला मिळाले. हा सामना जो आहे खऱ्या अर्थाने हरेशच्या नावावरती बघायला मिळालाय. काही जबरदस्त हॅट्रिक त्याने आपल्या नावावरती कोरली. अप्रतिम. या सामन्याचा खरा हिरो म्हणण्यास एकंदरीत खेळाडूकडे पाहिला गेलाय मिस्टर हरेश पाटील. अशा प्रकारचे खेळाडू तुमच्या संघामध्ये असायला हवेत. जर तुम्ही चांगलं प्रदर्शन कराल तर क्रिकेटमध्ये खूप कमी कालावधीमध्ये तुम्ही उत्तुंग भरारी जरूर घेऊ शकतायत. आणि या त्या पंक्तीतला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मिस्टर हरेश पाटील यांच्या माध्यमातून टॉप क्वालिटी प्रदर्शन, पहिली हॅट्रिक आणि समवेत उत्कृष्ट फलंदाजीचं देखील पृथक्करण आपण पाहतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा व्ही फॅक्टरी मधील फटका. सर्व बॅटने खेळण्याचा आनंद काय असतो तो आनंद लुटला गेलाय हरेश पाटील यांच्या माध्यमातून. धाव संख्या जर आपण तपासून पाहिली तर स्कोर्स आर लेवल 31 धावा या फलकावरती आपण पाहतोय. जबरदस्त फलंदाजीचं पृथक्करण हरेश पाटील यांच्या माध्यमातून. मॅच विनर खेळाडू कसा असावा याचं एक परिपूर्ण उदाहरण आपण पाहतोय. म्हणून मी नेहमीच उल्लेख करत असतो, आयुष्यात नेहमीच स्वतःचा साधेपणा टिकवायला शिका. एक दिवस तोच साधेपणा तुमचा ब्रँड बनू शकतोय. आणि वैयक्तिक 13 धावा आणि गोलंदाजीमध्ये जबरदस्त हॅट्रिक घेणारा खेळाडू हरेश पाटील पूर्णपणे या सामन्याला एक हाती खेचून नेण्याचा भीम पराक्रम हरेश पाटील यांच्या माध्यमातून षटकारासहित महेंद्रसिंग धोनी कॉपी बुक स्टाईलने सामना फिनिश केला जातोय. चला दोन्ही देखील संघ आपण हस्तांदोलन करून घ्यायचा आहे. नम्र विनंती करीत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच जो पराभूत संघ आहे त्या संघाचे संघनायक आपण कृपया करून
एकंदरीत आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून संस्मरणीय आठवण म्हणून सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठावरती यावं ही नम्रतेची विनंती. घोडबंदर मास्टर्स, चला हँडशेक करून घ्या. दोन्ही देखील संघ आपण लाईनअप करून हस्तांदोलन करून घ्यायचं आहे. नम्रतेची विनंती. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी आणि घोडबंदर मास्टर्स दोन्ही देखील संघांना विनंती आहे. सामना संपल्यानंतर आपण हँडशेक करून घ्यायचा आहे. आपण सर्व एक आहोत ही भूमिका फार आवश्यक मानले गेले ती क्रिकेटच्या